डोक्यात बोचकी डोसक्यांवर घेऊन गावं सोडणारी माणसं दिसायला लागली. गावाकडे वळून वळून पाहतायत, आसवं पुसतायत नि पुढं सरतायत, बोटीत बसतायत नि एकदा जी जातात ती काही पुन्हा दिसत नाहीत. नमस्कार मंडळी. सध्या शिमगोत्सव सुरू आहे आणि जवळजवळ अर्धी मुंबई खाली झाली आहे, कारण बरीच लोक शिमग्यासाठी कोकणात आपल्या गावी गेलेत. या पार्श्वभूमीवर मला आमच्या 9वीच्या पुस्तकातला गोनी दांडेकरांचा पडघवली हा धडा आठवला. ही अख्खी कादंबरी अतिशय सुंदर आहे आणि यातलाच काही भाग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काल्याची सून बाळंत व्हायची होती. तो घरी बोलवायला आला. रात्रभर तिथं होती. तिचा नवरा मुंबईस. तिची सुटका केली तोवेरी उजाडलं. काल्या म्हणाला, वहिनी चहा करा, खा नि जा. नको रे बाबा, घरी जाते मी. इवली मात्रा देते, आल्याच्या रसात वगाळून की हिला चाटव म्हणजे झालं. निघाले घरी. सड्याची उतरण उतरायला लागली. तिथून सगळा ब्राह्मणवाडा आणि बागा स्पष्ट दिसायच्या. मेल्यांनो, हीच का रे पडगवली? का पडगवलीचं भूत हे? सगळ्या ओसाड बागा आणि उदासवाणी घर. खरं वाटे ना मला. डोळे चोळले आणि आणखी काही केलं म्हणून का दृश्य बदलतंय? खरं ते खरंच. तो बांध पर्याचा ढोपरभर पाणी उरलंय त्यात. ते जोशाचं घर शाकारायला कौलं काढली, त्यानं मरण कळा आली आहे त्याला. गिदाडानं खाल्लेल्या ढोरासारखं दिसतंय ते ठोसऱ्याचं. केवढं वैभव होतं ठोसराच्या बागेचं. आता एखाद्या बाईचे केस गळावे आणि इवलुशी अंबुडी यावी हाताला तसं झाले. त्याच्या पलीकडे ती आमची बाग. नको ते पाहणं. एका पिढीत केवढा फरक. पलीकडे यादव नानाच्या खुरटलेल्या 10-20 पोपळी आणि माड. शेजारी शारदा. शारदे, कुठे असशील ग तू? असं वाटतंय यावं नी तुला कडकडून भेटावं, ओठभर रडून घ्यावं. कसं झालंय बघ हे गावाचं. मी तुझ्या माझ्या पिढीत झालंय ग हे असं. गेली शारदा. शेवटी येते बाई म्हणून सांगायला सुद्धा आली नाही. पलीकडे दत्तू अण्णा आणि दामू अण्णांचे 4-4 माड आणि 8-10 पोपळी. संपलं. खालचं काही दिसत नाही. दृष्टीला दिसत नाही, पण मनाला कळते हे असंच असणार आहे खाली. या घरांपैकी अंबू नानांचं घर आज ना उद्या बंद होणार आहे. ठोसरही भागत नाही म्हणते. सगळं धुकं पसरलं डोळ्यांपुढे. मी